श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 7 श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करते, जाणूनी येती परब्रह्म, वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्रीयसी, वेतने देवन ठेविले, त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती, त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपकोटी, बहुत करुणी खटपटी, बुवासी शेवटी आणले, रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरे, नृपते बहु सुखावे, ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत, राजग्रही होतसे, एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तया वेळी, पहावया यतींचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामीसे, ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकुनी सत्वर यती राज हसले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुणी ऐसी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणे, हातो वेड्या संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले, तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुणे तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, यांते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामींसी तुच्छ मानिती, नित्य नियम सारोनी, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रस्त जाहले, निद्रा लागली बुवासी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडलेसी, आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे, ऐसे पाहुणे ब्रह्मचारी, खडबुडणी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवळी होते जे पारशी, जागृत आली तयासी, त्यांनी धरुणी बुवासी, सावध केले त्यावेळी, मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्ने कैक पडती, असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छितसे, तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकासी, काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची, बुवा प्रति पटली खुन, धरले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सदतीत, तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळून, ब्रह्मपदा योग्य झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समस्त, सदा परिसोत भाविक भक्त, 7वा अध्याय हा, श्री राजाधिराज योगीराज, श्री स्वामी समर्थ प्रणमस्तु, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 8 श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार, त्याचे पडले दप्तरदार, राजे राय बहादर, शंकर राव नामक, 6 लक्षांची जहांगीर, त्याप्रत सकल सुखे अनुकूल असते, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परी पूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन, केले शरीर सुकून, गोड न लागे अन्नपाणी,
नावडे भोग विलास सुखोपभोग कैचा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस चिंता नले पुळले. केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिधली दाने आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी त्रासले या भव यात्रेसी, कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे. कोणा लागे जावे शरण मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून कोण ऐसा समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गांगनापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास. एक रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दूरी, तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा, हे जाणून हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित, तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती, कित्येक प्रांत स्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थाचरणी जाती अंती त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त, सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरणारविंदा परमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालते. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चिंते. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येती धावणे. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावी महिमान. जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम. प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तिचे मन. म्हणे मी इतुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयासी देईन सत्य वचन हे. विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी. संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करती. बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर खुलीन. परिपूर्वक्रमे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशानभूमीत आले यतिराज उतरीत. एक नूतन खाचेत निजले छाटी टाकुनी. सेवे करी शंकररावासी म्हणती लीला करुणी येशी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरासी. आणि शेखर नोर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित. बारीक वाटुनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाला स्वामी राज वैद्य व्याधी बळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित चाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे.
महाराज अज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. एशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समस्त. सदा परिसोत भाविक भक्त. नवमाध्याय गूढः. श्री स्वामी राजा प्रणमस्तु. शुभ भवन्तु श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.